5 नंबरचे जे लोक आहे त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांना काय अडचणी येतात? मुलांक 5 म्हणजे काय, ज्यांची जन्मतारीख 5, 14 आणि 23 आहे त्यांचा मुलांकाला 5. ओके. तर बुध ग्रह लीड करतो, बुध बुद्धीचा कारक आहे. आणि जर हा नंबर जर बघितलीस तर दोन्ही म्हणजे 1 ते 9च्या मधला नंबर आहे हा 5 नंबर. ठीक आहे. या नंबरच्या लोकांच्या वतीनं सगळे ग्रह म्हणजे सगळे नंबरचे लोक अट्रॅक्ट होत असतात. इनफॅक्ट आहे ना, हा ज्यांचा मुलांक 5 आहे ना, हे पटकन सगळ्यांच्यात मिक्स होऊन जातात. जसं लहान बाळ असतं, विचार करत नाही ह्यानं मला मारलं का, ह्यानं मला नाही का हसवलं का, काही नाही, तो प्रत्येकांच्याकडे हसत खेळत जात असतं. तशी जे लोकांचा पण स्वभाव असतो. आणि मी म्हणेन की 5 नंबरचे लोक आहेत ना खूप लकी आहेत, त्यांचा मुलांक 5 आहे. कारण की यांना अँटी नंबर म्हणजे दुश्मन नंबरच नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की मुलांकामध्ये पण जोडी आपण म्हणतो की 1 नंबर हा 8 नंबरला चालत नाही वगैरे, तसं 5 नंबरला असं कुठलाच नंबर नाही आहे जो चालत नाही. सगळे नंबर्स त्याच्या फेवरेबल आहेत. या लोकांना अडचणी काही येतात की नाहीच? येतात ना, असं नाही आहे. बघ, नंबर्स प्रत्येक नंबर्सना काय ना काहीतरी प्लस पॉईंट आहे, काय ना काहीतरी मायनस पॉईंट आहे. ठीक आहे. 5 नंबरचे लोकांची लाईफ स्टेबल राहते, त्यांना ग्रोथला जाण्यासाठी सपोर्टिव्ह नंबर चांगला लागतो. ही लोक लाईफमध्ये सक्सेस होतात म्हणजे, पण त्यांना स्लोली होतात. जर त्यांना सपोर्टिव्ह नंबर चांगला भेटला तर ते एकदम बूम करतात, अदरवाईज नाही करत. किंवा जर 5 नंबर एखाद्या जन्मतारखेमध्ये एक्सेस गेला म्हणजे 555 वगैरे आला, किंवा मंथ पण 5 आहे, इयरमध्ये पण 5 नंबर कुठे ना कुठेतरी त्याचा रिफ्लेक्ट होत असेल, तर हे काय होतात ना, लोक खूपच डाऊन जातात. किंवा त्यांना ते भावनिक विचार खूप जास्त करतात. आणि ह्याच्यातूनच काय बरं म्हणतात, नैराश्य जे असतं ना, ह्याच्यामध्ये पण ते जाण्याची शक्यता असते. अच्छा. आणखी ह्याळी पण असतात लोक.